मैंने गांधी जी का वध किया। राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या एका जुन्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला। मात्र त्यानंतर अनेक चर्चा आणि वाद सुरू झाले आहेत। नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून। नुकताच अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटाचा प्रोमो रिलीज करण्यात आला। दिग्दर्शक आणि निर्मात्यांमधील वादामुळे रखडलेला हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत आहेत। यामुळे अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या विचारांशी सहमत आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। यावर बोलताना राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, खासदार कोल्हे यांनी नथुराम गोडसेंची भूमिका स्वीकारली हे चुकीचं आहे। कलाकाराने समाजाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे। गांधींचा खून करणाऱ्या नथुरामची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध आहे। दरम्यान चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना कोल्हे म्हणाले, या चित्रपटाचं चित्रीकरण 2017 साली झालं होतं। त्यावेळी मी कोणत्याही सक्रिय राजकारणात नव्हतो, तेव्हा मी ही भूमिका साकारली होती। एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असं कलाकार म्हणून कधीच नसतं। माझ्याकडे ही भूमिका कलाकार म्हणून आली होती आणि मी ती साकारली। माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे। कलाकार आणि राजकीय प्रतिमा या दोन गोष्टींची गल्लत केली जाऊ नये अशी माझी अपेक्षा आहे। माझ्या पक्षातील लोकांनी याला विरोध केला कारण ही त्यांची राजकीय भूमिका आहे। माझ्या पक्षश्रेष्ठींना मी याबाबत कळवले आहे असं देखील ते म्हणाले। यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, जर अमोल कोल्हे एक अभिनेता म्हणून नथुराम गोडसेची भूमिका करत असतील तर ते गांधी विरोधी आहे असं म्हणता येणार नाही। असं म्हणतच पवार यांनी कोल्हेंना क्लीन चिट दिली आहे।